आता नवरा बायको भांडणं लागण्याची कारण काय आहे ती? घरात सगळं वादविवाद होण्याची कारण काय आहे ती? आता चला मी ठीक आहे म्हणतो 7:30 चालू असेल, ग्रहमान व्यवस्थित नसतील त्यामुळे सगळं अशा गोष्टी होत्या त्या. बरं ह्याच्यात कुणी काय बाहुल्या बिहुल्या केल्या त्या का? किंवा कुणी काय चिठ्ठी बिट्टी लिहून सगळं काय तांत्रिक क्रियाचा काय वापर केलाय का? हे पण बघणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय, पितृदोष जर घरात असला का नाही तर संसारात प्रॉब्लेम येणारच. म्हणजे लग्नाच्या अगोदर लग्न बिग्न ठरत नाही तो पण, आणि लग्नानंतर वैवाहिक जीवनात वंशाला आणि ह्या सगळ्या गोष्टीला प्रॉब्लेम येतोच. मग हे सगळं बघणं गरजेचं आहे. आता तुम्ही म्हणताला की आता ब्राह्मणांनी वगैरे ते 28 गुण जुळते तरी सुद्धा असं का होतंय? अरे तुम्ही फक्त गुण जुळवलं, तुम्ही भोग कुठं जुळवले ते पहिल्या पूर्वजन्माचं? ती भोग सगळं आता सप्तपदी होती बघा, अग्निदेवतेला साक्षी मानून फेऱ्या मारते तिथंच तुमचं पाप पुण्य भोग सगळं मिक्स होतं नवरा बायकोचं. आणि तिथून पुढे खरा संसार चालू होतो सगळा. पहिलं बघितलं जात नाही. तुम्ही लग्नाच्या अगोदर कोणाच तळतळ घेतला असेल, कोणाबरोबर काय लपडे लुपडे असतील, काय बी असतील, पण तुम्ही जर कोणाच जर तळतळ घेतला असेल